बंधुक कांचन तनु रुचिराक्ष माया शोभी भुजेत वरदा कुशपाशभाळा चंद्रार्धनेत्रत्रय सुंदर अर्धनारी भावे तिला शरणमी नितानंदकारी. अध्याय 9 आणि 10. 8व्या अध्यायामध्ये आपण रक्तबीज वध पाहिला. पुढील 2 अध्यायांमध्ये आपण निशुंभ आणि शुंभ यांचा वध बघणार आहोत. रक्तबीज आणि इतर राक्षसांच्या वधाने शुंभ आणि निशुंभ यांच्या क्रोधाला काही मर्यादा राहिली नाही. अत्यंत रागात येऊन निशुंभ आणि त्याचे सैन्य देवीवर धावून गेले. निशुंभ अत्यंत त्वेषाने लढत होता, परंतु देवीवर त्याचा काहीच परिणाम होत नव्हता. हे पाहून शुंभ देखील देवीवर वार करण्यासाठी धावून आला. त्यावेळेला त्यांच्यासोबत असुरांची भयानक सेना देखील होती. तेव्हा देवीसोबत शुंभ आणि निशुंभ यांचे घोर भयानक युद्ध सुरू झाले. दोन्ही दैत्य मिळून देवीवर अतिशय भयंकर शरवृष्टी करत होते. त्या दोघांचे बाण देवीने आपल्या शरवृष्टीने कापून काढले आणि त्यांना इजा पोहोचवली. त्यावर निशुंभाने अतिशय भयानक तलवार आणि चकचकीत ढाल काढून देवीच्या सिंहावर त्याच्या मस्तकावर प्रहार केला. हे पाहून देवी क्रोधित झाली. शिवरत्न नावाच्या बाणाने देवीने निशुंभाची तलवार कापून काढली आणि त्याची ढाल ज्याला 8 चंद्र लावले होते ती पूर्ण नष्ट केली. अशा प्रकारे भयंकर युद्ध सुरू होते. शुंभ निशुंभ यांचे अनेक अस्त्र शस्त्र नष्ट झाले. त्यानंतर दैत्यराज निशुंभाला आपल्या हातात परसा घेऊन येताना बघून देवीने बाण समूहाने त्याला घायाळ केले आणि धर्तीवर लोळवले. निशुंभाला धारातीर्थी पडलेला पाहिल्यावर शुंभ अंबिकेला मारण्यासाठी धावला, परंतु देवी आणि सिंह दोघेही सज्ज होते. शंखनिनाद धनुष्याची प्रत्ययांच्या अतिशय मोठ्या आसमंतात जाणारा आवाज आसमंत व्यापून टाकत होता. सिंहाच्या गर्जना त्यातच मिसळत होत्या. असुरांचे सर्व सैन्य देखील नष्ट होत होते. देवीने आकाशात अतिशय उंच उडी घेऊन दोन्ही पायाने जमिनीवर आघात केला. त्यानंतर शिवदूतीने दैत्यांकडे बघून गर्जना केली आणि त्याने असुरांचा थरकाप उडाला. त्यामुळे शुंभ भयंकर रागावला. देवीने शुंभ याला आपल्या शूलाने मारले. त्या आघाताने शुंभ मूर्छित झाला आणि पृथ्वीवर पडला आणि तेवढ्यात निशुंभ परत सचेत झाला. त्याने धनुष्य हातात घेऊन बाणांद्वारे काली आणि सिंहाला घायाळ केले. त्यानंतर त्या दैत्यराजाने 10,000 चक्रांच्या प्रहाराने चंडिकेला आच्छादित केले, परंतु देवीने आपल्या बाणांनी त्या चक्रांना कापून काढले. अशा प्रकारे पुन्हा तिघांमध्ये भयानक युद्ध सुरू झाले. विविध अस्त्र शस्त्र यांचा प्रहार दोन्ही असुर देवीवर करतच होते, परंतु देवी कशालाच बधत नव्हती. देवतांना त्रास देणाऱ्या निशुंभाला शूल हातात घेऊन येताना बघून चंडिकेने आपल्या शूलाने त्याची छाती फाडली, परंतु छाती फाटल्यानंतर त्यातून दुसरा महापराक्रमी पुरुष ओरडून म्हणाला, तशीच उभी राहा. ते ऐकून देवीला अत्यंत हसू आले आणि खड्गाने तिने त्याचे शिर धडावेगळे केले आणि तो पृथ्वीवर पडला. त्यानंतर सिंह आपल्या दाढांनी राक्षसाची मान रगडू लागला. इकडे कालीने इतर दैत्यांचा नाश आरंभ केला. कौमारीच्या शक्तीने कितीतरी दैत्य नष्ट झाले. ब्राह्मणीच्या मंत्रमय जलाने अनेक जण निस्तेज झाले. माहेश्वरीच्या त्रिशूलाने छिन्न भिन्न झाले. जी तप्त हिमवत पावक चंद्र सूर्य नेत्रा धनुशरयुता कुशपाशशूल बाहू सुशोभित जिचे शिवशक्ती रूपा कामेश्वरी हृदयी ध्यात द्रुतेंदुलेखा. आपल्या प्राणाहून प्रिय असलेल्या निशुंभाला मारलेलं बघून शुंभ अतिशय क्रोधित झाला. तो म्हणाला, हे दुष्ट दुर्गे, तू आपल्या खोट्या भ्रमात आहेस. तू तर अतिशय स्वाभिमानी बनतेस, परंतु इतर शक्तींचा तू आधार घेत आहेस. यावर देवी म्हणाली, अरे दुष्टा, मी एकटीच आहे. या संपूर्ण जगात माझ्याशिवाय कोण आहे सांग बरं. या सगळ्या माझ्याच विभूती आहेत आणि म्हणूनच त्या माझ्यात प्रवेश करत आहेत, माझ्यात सामावून जात आहेत. त्यानंतर इतर सर्व देवी अंबिकेच्या शरीरामध्ये लीन झाल्या आणि अंबिका एकटीच राहिली.
देवी म्हणाली, मी आपल्या ईश्वरी शक्तीने अनेक रूपामध्ये इथे उपस्थित झाले होते आणि त्या सर्व रूपांना आता मी माझ्यामध्ये सामावून घेतले आहे. आता युद्धामध्ये मी एकटी उभी आहे. आता तू स्थिर हो. त्यानंतर देवी आणि शुंभ बाणांची वर्षा करू लागले आणि अतिशय भयानक अस्त्रशस्त्राच्या प्रहाराने ते युद्ध अतिशय भीषण वाटत होते. आणि त्यावेळेला देवीने जे भयानक अस्त्र त्यावर सोडले त्याने ते परतवून लावले. शुंभाने पाठवलेले अस्त्र देवीने परतवून लावले, फक्त आपल्या हुंकाराने. अशाच वार प्रतिवारांमध्ये देवीने त्या असुराच्या अत्यंत महत्वाच्या ढाल आणि तलवारीला कापून काढले. अशा प्रकारे विविध पद्धतींनी त्यांचे युद्ध चालू होते. असे करता करता दोघेही अधांतरी आकाशात लढू लागले. त्यांचे ते युद्ध बघून सिद्ध आणि मुनी हे अतिशय विस्मित झाले. नंतर देवीने शुंभासोबत खूप वेळ युद्ध करून त्याला उचलले आणि जोर जोरात फिरवून पृथ्वीवर पटकले. शुंभ देवीवर धावू लागला. त्याला आपल्याकडे येताना बघून देवीने त्रिशूळाने त्याची छाती फाडली आणि त्याला जोरात पृथ्वीवर आपटले. देवीच्या शूलाने घायाळ झाल्यावर समुद्र, द्वीप तथा पर्वतांसहित सर्व थरकाप करत शुंभाचे धड जमिनीवर येऊन पडले. त्यानंतर त्या दुरात्म्याच्या मृत्यूने सर्व आकाश, शुंभाच्या मृत्यूनंतर सर्व देवता अतिशय आनंदित झाले आणि गंधर्वगण मधुर गीत गायन करू लागले. अशा प्रकारे शुंभ आणि निशुंभाच्या वधाने 9वा आणि 10वा अध्याय पूर्ण झाला.